students, in last lecture in electric current, okay, we studied the concept of electromotive force. okay, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट होती EMF. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकलो, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके, नाव म्हणजे एव्हरी सेल ओके हॅज सम रेजिस्टन्स अँड वी कॉल दॅट एज इंटरनल रेजिस्टन्स. ओके, नाव आज आपल्याला सेल्स बद्दलच डिटेलमध्ये शिकायचंय. ओके, नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न 2 points: cells in series combination and cells in parallel combination. Okay, now first of all, काही मुलांना खूप कन्फ्युजन असते की सेल आणि बॅटरी या शब्दांमधला फरक काय. ओके, नाव वी ऑल नो दिस इज द इलेक्ट्रिकल सिम्बॉल फॉर द सेल. दोन व्हर्टिकल लाईन्स काढायच्या, एक छोटी आणि एक मोठी. ओके, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल and this is the negative terminal of the cell. Okay, so when you have this thing, okay, then it is called as a cell. And when you have more than one cell, okay, म्हणजे minimum 2 and many. Okay, so when you have more than one cell, minimum 2 or many, then you can either call them as cells or you can call it as a battery. Okay, मग तुम्ही त्याला बॅटरी पण म्हणू शकता. ओके, वेन यू हॅव मोर दॅन 2. मग तुम्ही जर का कुठली केमिकल बॅटरी बघितली युजली, ओके, असे बॉक्स असतात कारची बॅटरी वगैरे, आणि त्याच्यावरती ना वरती तुम्हाला असे हे दिसतात, रेड कलरचं कव्हर असतं बघा, ते असे चौकोन दिसतात छोटे छोटे. ओके, तो एक चौकोन म्हणजे एक सेल असते. मग कधी कधी इकडे 3 6 सेल असतात, कधी 12 असतात. ओके, so that is a battery. म्हणून त्याला आपण बॅटरी म्हणतो, because it is a combination of cell. So whenever you have a single individual thing, then you can call it as a cell, but whenever you have a combination of it, then you should use the word battery for it. Okay, now मग आता आपल्याला शिकायचे combination of cells. Okay, we'll start with the first simple combination which is called as cells in series. Cells in series combination. Okay, so this is the first point which we want to study. ठीक आहे, आता नावातच आहे सेल्स इन सिरीज. मी तुम्हाला जेव्हा रेजिस्टर्स शिकवले, ओके, त्यावेळेस मी तुम्हाला शिकवले वेन 2 or more resistors are connected one after another, we call it as series combination. Similarly, when cells are connected one after another, okay, then that combination is called cells in series. Okay, आता ही झाली खूप बेसिक डेफिनेशन. प्रॉपर डेफिनेशन काय रे? When the negative terminal of the first cell is connected to the positive terminal of the second cell, okay, and so on, that combination is called as cells in series. Okay, diagrammatic काढू आपण लगेच. इकडे बघा, this is my first cell, second cell. Okay, again ही पहिली सेल, ही दुसरी सेल. This is positive terminal, this is negative terminal. Negative terminal of first cell is connected to positive terminal of second cell, and so on. Then that combination is called as cells in series combination. So हे जे मी काढले आता, तिथे मी 4 सेल्स काढल्यात इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, ठीक आहे, सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सिंपल आहे सेल्स इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, नाव इमॅजिन, ओके, the value of each cell, okay, is 2 volt and current is 1 ampere. इकडे ड्रॉ करतो मी. एका सेलची व्हॅल्यू किती आहे? 2 व्होल्ट, आणि त्यातनं करंट किती फ्लो होतो? 1 एम्पियर. ओके, समजून घ्या, मी तुम्हाला एकदम सिंपल करून सांगतोय. द व्हॅल्यू ऑफ ईच सेल इज 2 व्होल्ट, म्हणजे व्होल्टेज किंवा EMF ऑफ ईच सेल इज 2 व्होल्ट अँड द करंट कपॅसिटी ऑफ सेल इज 1 एम्पियर. ओके, आपण पेन्सिल सेल असतात ना घरात, ते पण काढून बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं. छोटा पेन्सिल सेल असतो 1.5 व्होल्टचा, आणि तो जाड असतो ना मोठा, तो असतो 3 व्होल्टचा. हे व्होल्टेज मध्ये बोलतो आपण, पण त्याच्यावर करंट कपॅसिटी पण लिहिलेली असते. ओके, सो सपोज दिस इज अ सेल ऑफ 2 व्होल्ट अँड 1 एम्पियर. ओके, आणि असे तुम्हाला किती सेल आहेत? 1 2 3 4 असे माझ्याकडे 4 सेल आहेत. ओके, आणि मी त्या चौघांना कंबाईन केलं. ओके, बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आपल्याकडे टॉर्च असतो ना, टॉर्च. ओके, आजकाल बरेचसे टॉर्च LED असतात आणि LED ला कमी पॉवर लागते, त्यामुळे त्याच्यामध्ये बॅटरी पण छोट्या असतात. पण पूर्वीचे जे टॉर्च आहेत ना,
पूर्वी मोठे मोठे टॉर्च असायचे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण सेल्स टाकायचो. ओके, मग ते एक नाही 3 4 4 सेल तरी किमान लागायचे त्याला. मग ते 4 सेल म्हणजे काय झालं, ते सिरीज कॉम्बिनेशन झालं. ओके, कारण व्होल्टेज वाढलं ना. ओके, सो दॅट इज अ सिरीज कॉम्बिनेशन. सो दिस इज अ सिरीज कॉम्बिनेशन. मग एका बॅटरीची किती आहे व्होल्टेज, 2 व्होल्ट, करंट किती आहे 1 एम्पियर. सो टेल मी व्हॉट इज द टोटल व्होल्टेज ऑफ द सर्किट. बघा, टोटल व्होल्टेज ऑफ सर्किट इज इक्वल टू 8 वोल्ट. ओके, टोटल व्होल्टेज किती आलं रे, 8 वोल्ट. का बरं, कारण वेन यू कनेक्ट देम इन सिरीज तुम्हाला टोटल व्होल्टेज ऍड करायचं असतं. सो द टोटल व्होल्टेज ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज द अल्जेब्रिक सम. नीट ऐका, टोटल व्होल्टेज ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द पोटेन्शियल्स किंवा ऑल द ईएमएफ. मग प्रत्येकाचं 2 व्होल्ट आहे ना. ओके, म्हणून 4 आहेत म्हणून 8 व्होल्ट. समजा असं असतं 2 2 2 1, तर उत्तराला असतं 7 व्होल्ट. ऍडिशन करायची. सो दिस इज टोटल व्होल्टेज. ओके, म्हणजे जर तुम्ही एक सेल घेतली तर तुम्हाला 2 व्होल्ट मिळणार आणि 4 सेल सिरीज मध्ये घेतल्या तर तुम्हाला टोटल व्होल्टेज किती मिळणार, 8 व्होल्ट. या केससाठी चालेल. सर करंट किती फ्लो होणार, आता मला सांगा हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, सिरीज. आणि सिरीज मध्ये जो करंट फ्लो होतो तो कॉन्स्टंट असतो. मग एका सेल मधनं किती करंट चाललाय 1 एम्पियर. मग चौघांमधनं किती जाणार 1 एम्पियर. सो टोटल व्होल्टेज किती आलं 8 व्होल्ट. टोटल करंट किती आला 1 एम्पियर. म्हणजे करंट वाढला का, नाही, करंट नाही वाढत. काय वाढलं, व्होल्टेज वाढलं. ओके, मग आता जर तुम्हाला करंट वाढवायचा असेल तर तुम्ही सिरीज कॉम्बिनेशन काही कामाचं नाहीये. ओके, हा, पण जर तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं असेल सिरीज इज द बेस्ट कॉम्बिनेशन. सो टू इन्क्रीज द व्होल्टेज यू प्रिफर सिरीज कॉम्बिनेशन. ओके, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्होल्टेज अँड करंट. ओके, हा, आता मागच्या लेक्चरला मी एक पॉइंट शिकवला तुम्हाला, त्याचं नाव होतं इंटरनल रेझिस्टन्स. ओके, आता समजा या इंटरनल रेझिस्टन्स हे एकाचा 0.1 ओहम. इंटरनल रेझिस्टन्स हा स्मॉल असतो. सो आर इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल आणि तो आहे 0.1 ओहम. आता प्रत्येक सेलला रेझिस्टन्स आहे ना, म्हणजे इथं किती रेझिस्टन्स आले 4. आणि कुठलं कॉम्बिनेशन आहे सिरीज. म्हणजे टोटल इंटरनल रेझिस्टन्स काय येणार, टोटल इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू 0.4 ओहम. का बरं, कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायच्या 3च गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत. फर्स्ट, टोटल व्होल्टेज. सिरीज कॉम्बिनेशनला टोटल व्होल्टेज काय असतं, सगळ्यांची ऍडिशन. सेकंड, टोटल करंट, करंट रिमेन्स कॉन्स्टंट. अँड थर्ड, total internal resistance, which is the series combination, therefore addition of all. Okay, cells in series समजलंय. एवढाच पॉइंट आहे सेल्स इन सिरीज मध्ये, अजून काही एक्स्ट्रा नाहीये. ओके, हा फक्त त्यांनी पुस्तकात काय केलंय, फॉर्म्युला लिहिला. आता फॉर्म्युला कसा लिहायचा बघा. हा फॉर्म्युला मी लास्ट लेक्चरला शिकवला. इकडे बघा, V इज इक्वल टू E मायनस I इंटू R. हा लास्ट लेक्चरला शिकवलाय. ओके, V इज इक्वल टू E मायनस I इंटू R. आता हे बघा, हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, सिरीज. ओके, सो V इज इक्वल टू, सो EMF. मग एका सेलचा EMF किती होता 2. टोटल EMF किती आला 8. म्हणजे तुम्ही काय केली, सगळ्यांची समेशन. आपण जनरल लिहितोय ना आता. सो समेशन ऑफ E, इथे I लिहिलं तरी चालतं. EI, समेशन ऑफ EI. आणि इथे पण I टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 टू N असं लिहायचं असतं. म्हणजे I ची कमीत कमी व्हॅल्यू 1 असेल, जास्तीत जास्त N असेल. पण तुमच्या पुस्तकात असं नाही लिहिलं, असं मॅथ्स मध्ये व्यवस्थित लिहितात. तुमच्या पुस्तकात फक्त इथे I लिहिलंय. आपण तसंच लिहू. ठीक आहे, पुढे काय सांगितले, मायनस. हा I कोण आहे, I इज अ करंट. सिरीज मध्ये करंट चेंज होतो का रे, नाही. इथे पण 1 होता, इथे पण 1च होता ना. एका सेल मधनं 1 एम्पियर चालला होता, 4 सेल मधनं पण किती चाललाय 1 एम्पियर. म्हणजे करंट कॉन्स्टंट आहे, म्हणजे करंटला फक्त I लिहायचं. ओके, आता इंटरनल रेझिस्टन्स वाढला ना, म्हणजे परत त्याला समेशन द्यायचं. समेशन ऑफ R I टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 टू N. ओके, हेच इक्वेशन आहे, फक्त हे एकापेक्षा जास्त सेल्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असतील तर असं द्यायचं. ओके, समजलंय. सो दिस वॉज द पॉइंट कॉल्ड सेल्स इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, क्लिअर नाव. ओके, बुक्स मध्ये याचे ऍडव्हान्टेजेस दिले. ओके, I will read out the advantages. They are very easy. First advantage,
The cells connected in series produce a larger resultant voltage. बरोबर आहे, voltage वाढलं ना. So cells in series combination is used to produce larger voltage. Okay. Second, cells which are damaged can be easily identified, hence can be easily replaced. तुम्ही 4 सेल लावलेत, ओके, तरी पण करंट फ्लो होत नाही, म्हणजे काहीतरी डॅमेज झाली ना सेल. ओके, मग तो सेल काढला, तो चेक केला, अरे डॅमेज झालाय, मग तो बाजूला ठेवला आणि त्याच्या जागी दुसरा टाकला. सो दिस इज व्हेरी इझी. यू कॅन इझिली चेक विच सेल इज डॅमेज अँड यू कॅन रिमूव्ह इट. ओके, समजलं? हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. मग सर ह्याला डिसएडव्हान्टेजेस नाही आहेत का? आहेत, की त्यांनी दिले नाही म्हणून काय झालं, आहेत. काय? करंट वाढत नाही. हा पहिला डिसएडव्हान्टेज, करंट वाढत नाही. आणि दुसरा, रेझिस्टन्स वाढतो. एक सेल होती तेव्हा 0.1 ओहम होता ना, 4 सेलला किती झाला? 0.4, म्हणजे वाढला ना. रेझिस्टन्स वाढला की करंटचा फ्लो कमी होतो. ओके, सो हे डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण हे एवढे इम्पॉर्टंट नाहीत किंवा हे समजण्यासारखे म्हणून सांगितलं नाहीये. ओके, सो दिस वॉज द कॉम्बिनेशन कॉल्ड सेल्स इन सिरीज. ओके, कुणाला डाऊट आहे? नसला पाहिजे, नाही कळलं तर परत एकदा बघा. ओके, सर हे कुठे वापरायचं आपल्याला? ओके, तुम्ही आता ना ऍप्लिकेशनचा विचार नका करू, कसं यूज करायचं वगैरे. ओके, फक्त आता तुम्ही शिकून घ्या ती गोष्ट, ती कन्सेप्ट समजून घ्या. नंतर ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रॉब्लेम सोडवायला घेतात, ओके, त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रॉब्लेम सोडवताना या गोष्टी, म्हणजे हे लॉजिक वापरावं लागतं. ओके, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये काय करतील, एक 5 ते 6 सेल्सचे एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर देतील आणि सांगतील काढा टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट. मग तुम्हाला हे लॉजिक वापरता आलं पाहिजे. अरे सिरीज असेल तर ऍड करायचं व्होल्टेज, ओके, करंट मात्र ऍड नाही करायचं, करंट तेवढाच राहतो. हे लॉजिक युजफुल आहे. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाउ टू रिमेंबर द लॉजिक. ओके, हाऊ टू यूज द लॉजिक, दॅट वी विल टीच यू लेटर ऑन. पण नंतर ज्यावेळेस तो प्रॉब्लेम येईल, आम्ही जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ओके, त्यावेळेस तुम्हाला हे आठवलं पाहिजे. आम्ही सांगितल्यावर नाही आठवलं पाहिजे, तुम्हाला स्वतःहून पहिल्यांदा आठवलं पाहिजे. ओके, तर मग ते तुम्हाला प्रॉब्लेम कशी सोडवायची, ह्याला कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग म्हणतात. ती कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग तुमची डेव्हलप होईल. ओके, प्रॉब्लेम सोडवणं आणि प्रॉब्लेम उतरून घेणं किंवा तो लक्षात ठेवणं, दॅट इज गुड. ओके, फॉर थिअरी एक्झाम, नॉट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रश्न नवीनच येणार आहे, ते रिपीट नाही करत जास्त प्रश्न. मग जर प्रश्न नवीनच येणार आहे तर मग त्याला सोडवायचा कसा, म्हणजे असं बऱ्याच वेळेस होतो की जेई किंवा नीटच्या एक्झाम मध्ये आम्ही जे क्वेश्चन बघतो ते आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघत असतो, तुम्हीच नाही. ओके, हा, पण ते आम्हाला सुटतात का? कारण आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्या आमच्या लक्षात राहतात. माहिती बऱ्याच जणांना असतात, लक्षात राहणं आणि त्यावेळेस ते क्लिक होणं, आठवणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. ओके, म्हणून ते तुम्ही लक्षात राहण्यासाठी अभ्यास केला पाहिजे, लिहून काढलं पाहिजे. ओके, रीडिंग पेक्षा रायटिंग मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन लागेल तुमचं. ओके, सो यू शुड राईट द थिंग्स. ओके, ठीक आहे. सो दिस वॉज द पॉइंट कॉल्ड सेल्स इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, नाउ विल गो अहेड अँड स्टडी नेक्स्ट पॉइंट, सेल्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. Okay, so now I'll start with the cells in parallel. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे पॅरलल म्हणजे काय. ओके, when you connect one below another between two common points, it is called parallel combination. ओके, मी डायग्राम काढतो, मी सिंपल डायग्राम काढणार एकदम. बघा इकडे, ही पहिली सेल आहे आणि ही दुसरी सेल आहे. ओके, मी 2च घेतल्या, जास्त नाही घेतल्या, काही फरक पडत नाही. किमान 2 पेक्षा जास्त किती पण घेऊ शकतो. सो हियर व्हॉट आय डिड, आय कनेक्टेड 2 सेल्स, ओके, बिटवीन 2 कॉमन पॉइंट्स. ओके, ही माझी पहिली सेल आहे. ओके, आणि दिस इज सेकंड सेल. ओके, तुम्ही 2च घेतल्या पाहिजे का, असं काही नाहीये. 1 2 3 4. This is also parallel combination. This is also parallel. किमान 2. ओके,
आता हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह 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 निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आता बघा, याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि याचं पॉझिटिव्ह आणि याचं पॉझिटिव्ह, चौघांचं एकच पॉइंटला आलं ना. मगाशी काय झालं होतं रे, पहिल्या सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला लागलं होतं, बरोबर. फर्स्ट सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला होतं. ते सिरीज, all positive are coming together, all negative are coming together, that is called parallel combination. पहिला पॉइंट कळला. So in parallel combination, positive terminal of all the cells is connected to one point and negative terminal of all the cells is connected to another point. So पहिला पॉइंट झाला आपला बेसिक. ओके, ठीक आहे. आता हे डोक्यात ठेवा, काय करायचं आपल्याला ते विसरू नका. ओके, 3 गोष्टी काढायच्या आपल्याला. पहिली काय काढायची रे, टोटल व्होल्टेज. दुसरी काय काढायची, टोटल करंट. ओके, आणि तिसरी काढायची टोटल इंटरनल रेजिस्टन्स. ओके, सो आवर टार्गेट इज दिस थिंग. ओके, जे सिरीजला केलं तेच पॅरललला करायचे. ओके, पण त्यांनी पॅरललला डायरेक्ट नाही शिकवलं, एक छोटंसं डेरिव्हेशन सारखं तयार केलंय. ओके, आपण करू ते डेरिव्हेशन, अवघड नाही येते. ओके, टोटल व्होल्टेज, टोटल करंट अँड टोटल इंटरनल रेजिस्टन्स, ते शिकवतानाच मी तुम्हाला हे पॉइंट्स पण एक्सप्लेन करतो. ओके, सो बुक प्रमाणित जाऊ आपण. त्यांनी किती सेल्स घेतल्यात बुकमध्ये, 2. ओके, दोन्ही सेल्सला त्यांनी नावं दिली आहेत. ओके, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल, दिस इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह. द नेम ऑफ दिस सेल इज E1 and name of this cell is E2, and they are connected between 2 common points called B1 and B2. ओके, सो B1 B2 हे 2 पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये सेल कनेक्ट केली आहे. ओके, ठीक आहे, फाईन, दिस इज सिंपल. नाव आता बाकीचं सर्किट काढलं नाही बरं का आपण. हा, इथून आलं करंट. ओके, नाव लेबल करंट सी. व्हॅल्यू ऑफ करंट इज I. ओके, ठीक आहे. आता इथे नीट लक्ष द्या. हा जो पॉइंट आहे ना, याला ऍक्च्युली जंक्शन म्हणतात. ओके, तुम्हाला हे आता 11वीत नाहीये, 12वीत आहे, पण मी जस्ट सांगितलं. जिथे करंट डिवाइड होतो ना त्याला जंक्शन म्हणायचं. ओके, मग आता इकडनं किती करंट आला रे, I ना. हा, पण इकडे आणि इकडे सेम करंट जाणार का, नाही. वरच्या आर्म मध्ये आणि खालच्या आर्म मध्ये वेगवेगळं करंट जाणार आहे. द करंट इन फर्स्ट आर्म इज I1. ठीक आहे, करंट इन फर्स्ट आर्म इज I1 and current in second arm is I2. ठीक आहे, क्लिअर कट दिसते तुम्हाला. सर करंट डिवाइड होते, झाला डिवाइड. म्हणजेच या सेल मधलं करंट आणि या सेल मधलं करंट सेम आहे का, नाही. मग टोटल करंट कसा काढणार, सर दोघांची ऍडिशन करा. म्हणजे इकडनं 10 एम्पियर आला, खाली जर का 5 गेला तर वरती 5 जाईल ना, किंवा खाली जर का 6 गेला तर वरती 4 जाईल. मग तो 10 कसा आला, 6 + 4. ओके, म्हणजेच इथे टोटल करंट कॉन्स्टंट राहील का रे, नाही. सिरीज मध्ये काय झालं होतं, सिरीज मध्ये करंट कॉन्स्टंट होता, इथे करंट कॉन्स्टंट नाहीये, म्हणजे इथे करंट इन्क्रीजेस. आता मी एक्झाम्पल नाही घेतलं म्हणून व्हॅल्यू नाही घेते. करंट इन्क्रीजेस, मग पोटेन्शियल कॉन्स्टंट. सगळ्यांना कळलं आता. सिरीज मध्ये पोटेन्शियल वाढतं, पॅरलल मध्ये पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतं. सिरीज मध्ये करंट कॉन्स्टंट राहतो, पॅरलल मध्ये करंट वाढतो. बेसिक फरक कळला सिरीज आणि पॅरलल मधला. ओके, सर आता राहिला इंटरनल रेजिस्टन्स, तो आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे. ठीक आहे, दॅट विल स्टडी ऍट द एंड. ओके, नॉट राईट नाउ. हे क्लिअर आहे, पहिला पार्ट समजलाय. ओके, हा. सो व्हॉट एक्झॅक्टली इज माय टोटल करंट रे, टोटल करंट इज ऍडिशन. टोटल करंट ऍडिशन आहे ना. मग टोटल करंट काय असणार आहे, इथे लिहितो मी. ओके, बघा इकडे, I is equal to I1 plus I2. बरोबर आहे. टोटल करंट I is equal to I1 plus I2. दिलं, ठीक आहे. कुणाला इथपर्यंत इश्यू आहे. नाव आता मी काय करणार, आता मी मॅथमॅटिकली I1 चे इक्वेशन काढणार, I2 चे इक्वेशन काढणार आणि सबस्टिट्यूशन करणार. ओके, सी बघा, तुम्ही म्हणून सर तुम्ही उलट का शिकवताय, हे नंतर सांगणार. नाही, आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला करायचंय काय, व्हॉट वी हॅव टू डू. ओके, इथून किती करंट आला I, तो डिवाइड झाला ना I1 I2. इकडे थोडा करंट गेला इकडे, मग आता इथे किती करंट गेला I1 ना, त्याचं इक्वेशन काढायचं. खाली किती गेला I2
आणि दोघांची ऍडिशन करायची. म्हणजे हे आपलं टार्गेट आहे. दिस इज व्हॉट वी हॅव टू अचीव. ओके, विल स्टार्ट. ओके, नाव बघा इकडे, लुक एट दिस पॉइंट. ओके, B1 आणि हा कोण आहे रे, B2. दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे का, नाही, कारण मध्ये सेल्स आहेत. ओके, सो व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ दिस पॉइंट, VB1. व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ दिस पॉइंट, VB2. चालेल. ओके, सो VB1 is the potential at point B1 and VB2 is the potential at point B2. Potential same नाहीये, means there is a development of potential difference. आता मी तुम्हाला हे नंबर मध्ये समजून सांगतो, लगेच कळेल. इकडचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट, इकडचं पोटेन्शियल आहे 2 व्होल्ट. डिफरन्स किती आहे, 8 व्होल्ट. कसा काढला सर, यातून हे मायनस केलं, कळलं. सेम. मग इकडचं पोटेन्शियल किती आहे, VB1, इकडचं पोटेन्शियल किती आहे, VB2. मग पोटेन्शियल डिफरन्स किती, VB1 मायनस VB2, आणि त्यालाच आपण काय नाव दिलं, V. कळलं इक्वेशन कसं आलं. सी, इक्वेशन नंबर सांगितले ना, गोष्टी सोप्या होतात. डेरिव्हेशन का अवघड वाटतं मुलांना, कारण त्याच्यामध्ये आपल्याला नंबर नसतात लिहायचे, त्या आपल्याला टर्म्स लिहायचे असतात. पण समजून घेतलं की कळतं. इथलं 10 व्होल्ट आहे, इथलं 2 व्होल्ट आहे, मग डिफरन्स किती, 8 व्होल्ट. कसं काढलं, मायनस केलं. मी पण तेच केलं. सो व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू VB1 मायनस VB2. ओके, इज इट क्लिअर. आता त्या Vचं एक इक्वेशन आहे, ओके, जे मी मगाशी लिहिलं होतं. आता मी इथे तुमच्या रेफरन्ससाठी इथे लिहितो. आठवलं का, V इज इक्वल टू E मायनस I इंटू R होतं ना. ओके, आता इथे लिहिणार मी, बघा इकडे, V इज इक्वल टू E मायनस I इंटू R. सॉरी, कळलं. पण आता मी जे लिहितोय ना इक्वेशन, ओके, किती सेल आहेत ना माझ्याकडे, 2 ना. मला I1 I2 सेपरेटली काढायचं आहे ना, म्हणजे मी दोन्ही सेलचा विचार एकत्र करणार का नाही, मी इंडिव्हिज्युअली करणार. नाव आय एम थिंकिंग अबाउट दिस सेल E1. मी E1 बद्दल विचार करतोय. मग E च्या जागी काय येणार रे, E1. I च्या जागी काय येणार, I1. ओके, R च्या जागी काय येणार, R1. आता त्यांनी बुकमध्ये पण दोघांचे इंटरनल रेजिस्टन्स वेगवेगळे घेतलेत, R1 R2. सो इथे R1. पहिले इक्वेशन समजलं. सो V इज इक्वल टू E1 मायनस I1 R. हे कुठल्या सेलसाठी लिहिलं, पहिल्या सेलसाठी लिहिलं आपण. सो वी आर रायटिंग दिस फॉर विच सेल, फर्स्ट सेल. ओके, कॅन यू डिरेक्टली राईट डाऊन इट फॉर सेकंड सेल, डायरेक्ट. आता हे जे पहिल्या सेलसाठी चाललं होतं ना, कॅन यू राईट डाऊन डिरेक्टली इट फॉर सेकंड सेल. येस, मी इकडे लिहितो बघा, V इज इक्वल टू E2 मायनस I2 R2. कळलं. हे फर्स्ट सेलसाठी, हे सेकंड सेलसाठी. ठीक आहे. दिस इज फॉर सेकंड सेल, दिस इज फॉर फर्स्ट सेल. ओके, नाउ आय विल डू लिटिल मॉडिफिकेशन्स. लक्ष द्या आता. ओके, काय मॉडिफिकेशन करतो, ही टर्म काय आहे, मायनस, लेफ्टला घ्या, काय होईल, प्लस I1 R1 इज इक्वल टू कोण उरला, E1. हा V पण इकडे घ्या, मायनस. क्लिअर. आपलं टार्गेट विसरू नका, आपल्याला कोण काढायचं आहे, I1. ओके, मला कळलं, अरे I1 इकडे उजवीकडे आणि मायनस आहे, लगेच डावीकडे घेतला, प्लस केलं. ओके, आता मला I1 R1 पाहिजे का नुसतं I1 पाहिजे, नाही, मला I1 पाहिजे. मग हा R1 डिवाइड करा, काय सांगा, I1 इज इक्वल टू E1 मायनस V अपॉन R1. हा डिवाइड केला. कळलं, समजलं. मॅथमॅटिक्स आहे. ओके, नीट बघा, पुस्तकात हेच इक्वेशन लिहिलंय, मी अजून सोपं लिहिणार आहे. I1 इज इक्वल टू E1 अपॉन R1 मायनस V अपॉन R1. इक्वेशन 1. कळलं. काय केलं, याला म्हणतात स्प्लिट द डिनॉमिनेटर. अरे हा R1 दोघांचा डिनॉमिनेटर आहे ना, कारण वरती प्लस किंवा मायनस असेल ना, तर तो दोघांचा डिनॉमिनेटर असतो. मी स्प्लिट केला फक्त.
याच्या खाली पण लिहिलं, ह्याच्या खाली पण लिहिलं. याचा एलसीएम काढलं तर R1च येईल ना. ओके, समजलं. हे सगळं कुठल्या सेलसाठी केलं होतं आपण? फर्स्ट सेल. सेम गोष्ट कुठल्या सेलसाठी करायची? सेकंड. चला रिपीट करा फक्त. काय करायचं? घ्या इकडे, हा मायनस इकडे घ्या. I2 R2 इज इक्वल टू E2 मायनस V. राइट, डिवाइड करा. I2 R2 इज इक्वल टू E2, सॉरी, I2 इज इक्वल टू E2 मायनस V अपॉन R2. परत स्प्लिट करा. I2 इज इक्वल टू E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R2, इक्वेशन 2. कळलं? काय केलं कळलं? फर्स्ट I got equation 1 for first cell. On similar lines I got the equation for second cell. बघा, जे आपलं टार्गेट होतं ते अचीव्ह झाले. आता तुम्हाला मी I1 आणि I2 काढायला सांगितलं होतं ना, तुम्ही काढलात. आता तो ह्याच्यात सबस्टिट्यूट करायचा. I1 च्या जागी ते लिहायचं, I2 च्या जागी हे लिहायचं. कळलं? ओके, आता तिथे लिहिण्यापेक्षा मी इथून सुरुवात करतो. इथं जागा आहे तर. वी नो दॅट I is equal to I1 plus I2. चला करा. I is equal to, what is I1? दिसला इक्वेशन 1, टाका बरं. E1 upon R1 मायनस V upon R1 मध्ये काय रे? प्लस, what is I2? इक्वेशन 2. E2 upon R2 minus V upon R2. ओके, आता सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. सगळ्यांनी इकडे बघा. I is equal to E1 upon R1 ही लिहिली. याचं साइन काय आहे? प्लस, प्लस E2 upon R2, याचं मायनस, याचं मायनस. ओके, आपण आता बघा, ह्या दोन टर्म्स लिहिल्या, ही आणि ही राहिली ना. या दोघांमध्ये ना V कॉमन आहे. मग मी काय केलं? ठीक आहे, आता लिहितो व्यवस्थित. मायनस V अपॉन R1 मायनस V अपॉन R2. पुढच्या स्टेपला कॉमन काढू. ओके, ठीक आहे, झालं? समजलं इथपर्यंत? सो E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R1 मायनस V अपॉन R2. ठीक आहे. नाउ आय एम गोइंग टू टेक कॉमन. ओके, काय कॉमन घेणार बघा, आता लक्ष द्या. I is equal to E1 plus E2 upon, नहीं, E1 upon R1 plus E2 upon R2. या दोघांमध्ये मी मायनस V कॉमन काढला. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. आता प्लस कुठनं आलं? मायनस गेला ना, इकडचा मायनस कॉमन गेला म्हणून प्लस. ठीक आहे, ओके. नाउ I is equal to E1, हाँ ठीक, E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस V. एलसीएम काढा. R1 इंटू R2, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय. R2 प्लस R1, त्याला लिहितो मी R1 प्लस R2. ठीक आहे, सो आय रोट दॅट. ओके, कळलं? हा, आता ही मायनस टर्म आहे ना, ही लेफ्टला घ्या. काय रे? प्लस. सो V इन ब्रॅकेट R1 प्लस R2 अपॉन R1 इंटू R2 इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस I. हे बघा, I पलीकडे घेतला, ही टर्म इकडे घेतली. चालेल? ओके, स्टेप्स कळल्या नक्की? याला ऍक्च्युली असा ब्रॅकेट टाकला तरी चालेल, काही फरक पडणार नाही. ओके, बुक्स मध्ये आहेत म्हणून टाकले, नाही तर तुम्ही कन्फ्युज होतात.
ठीक आहे. आता मला व्ही काढायचंय ना, ही टर्म तिकडे गेल्यावर डिवाइड होणार ना. सो व्ही इज इक्वल टू E1. ओके, आता इथे एलसीएम काढतो मी. ओके, काय येईल एलसीएम अपॉन R1 R2 आणि क्रॉस मल्टिप्लाय E1 R2 प्लस E2 R1. हा व्ही आहे, ही टर्म पलीकडे गेली, मायनस आय पण आहे ना वरती. आता ही टर्म पलीकडे गेली तर ती दोघांना डिवाइड होणार ना, मग करून टाका डिवाइड. अपॉन R1 प्लस R2 अपॉन R1 R2 अपॉन R1 प्लस R2 अपॉन R1 R2. ओके, आता नीट बघा, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, हा पण न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर कॅन्सल. काय राहिलं रे, V इज इक्वल टू E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 मायनस, आता डिनॉमिनेटर इज अ न्यूमरेटर, हा वर जाईल ना, R1 R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू I. ओके, समजलं. and this equation, okay, is your equation 11.49 in your textbook. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे इक्वेशन दिलेले आहे. ओके, कळलं. ओके, एक काम करू, आपण याला ब्रॅकेट टाकू म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे, बघून घ्या सगळ्या स्टेप्स. अजून एक फायनल स्टेप राहिली आहे, पण पहिल्यांदा ह्या स्टेप समजून घ्या. काय केलं आपण, पहिल्यांदा आपण करंटचं इक्वेशन काढलं पहिल्या सेलसाठी by using this formula, V is equal to E minus IR. Okay, then we got equation of I2. Okay, same thing, I1 काढलं, I2 काढलं. We have to find out total current, so I is equal to I1 plus I2. We substituted that, we arranged the terms, we divided the terms, and we got this final thing. ठीक आहे, कन्क्लुजन शिकवतो मी तुम्हाला. ओके, आता काही पार्ट मी रब करतोय, हे तुम्ही नंतर कॉपी करून घ्या, कारण ना पुस्तकात दिल्यात या स्टेप्स, पण पुस्तकात शॉर्टकट मारतात. ओके, दे यूज लॉट ऑफ, ते 2-3 स्टेप्स लिहित नाही, डायरेक्ट लिहितात, ते कॉमन बिमन डायरेक्ट काढतात. ओके, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचं इथे आणि लिहून घ्यायचं. ओके, आता मी काही पार्ट रब करणार आहे, इकडे बघा. ओके, तो पार्ट ठेवतो मी. ओके, नाव आता लक्ष द्या. आता फायनल कन्क्लुजन कसं काढायचं. ठीक आहे, किती सेल्स आहेत रे, E1 E2 आहेत. ओके, सी बघा, तुम्ही ना हा विचार करा, वेन यू डू अ कॉम्बिनेशन ना, देन यू थिंक अबाउट देअर टोटल. म्हणजे हा याचा EMF E1 आहे, याचा E2 आहे, कळलं आपल्याला, पण दोघांचा मिळून किती आहे त्यालाच तर कॉम्बिनेशन म्हणतात ना. जसं रेझिस्टन्स मध्ये हा किती आहे रे, हा 2 ओहम, हा किती आहे, हा 3 ओहम, मग टोटल किती आहे, 5 ओहम. म्हणजे ह्या दोघांचा मिळून एक रिझल्टंट तयार झाला ना, आणि तो रिझल्टंट किती आहे, 5 ओहम, असा त्याचा अर्थ होतो ना. सो हा जो रेझिस्टन्स आहे 5 ओहम, मग खरंच तुमच्याकडे 5 ओहमचा रेझिस्टर आहे का, नाही, पण 3 आणि 2 ह्या दोघांनी मिळून किती रेझिस्टन्स तयार केला, 5. तसं आहे ते. सो आपल्याला कॉम्बिनेशनचा विचार करायचा आहे. सो ही पहिली सेल, ही दुसरी सेल, या दोघांचं टोटल जे असेल त्याला मी म्हणणार इक्विव्हॅलेंट EMF. काय म्हणणार मी त्याला, इक्विव्हॅलेंट EMF. मग आपलं इक्वेशन कसं येणार बघा, V इज इक्वल टू E मायनस I इंटू R. हे इक्वेशन आहे आपलं. पण आता E च्या जागी काय येणार, इक्विव्हॅलेंट. ओके, मायनस I इंटू R च्या जागी पण इक्विव्हॅलेंट. ओके, तुम्ही आन्सर करंट पण इक्विव्हॅलेंट नाही, करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 लिहिलं होतं ना आपण. ओके, इक्वेशन आलं. सो दिस इज द, हे कुठलं इक्वेशन आहे हे बघा. मगाशी मी हे असंच इक्वेशन लिहिलं होतं, मी लिहितो परत, इकडे बघा, V इज इक्वल टू E1 मायनस I R1 असं लिहिलं होतं ना. हे कुठल्या सेलसाठी होतं, पहिल्या. मग दुसऱ्या सेलसाठी काय लिहिलं होतं, आठवलं. पण आता नीट विचार करा, हे पहिल्या सेलचं, हे दुसऱ्या सेलचं, आणि दोन्ही सेल्स मिळून जो EMF तयार होईल हे त्याचं आहे.
म्हणून इथे E1 होतं ना, इथे E इक्विव्हॅलेंट आलं, इथे R1 होतं ना, इथे R इक्विव्हॅलेंट येतं, इथे I1 होतं ना, इथे I2 होतो, तिथे I आला, टोटल करंट. कळलं? ओके. सो आपण तेच इक्वेशन लिहिलं, वेगळं नाही लिहिलं. आता नीट बघा, हे इक्वेशन ना बरोबर ह्याच्या खाली लिहिणार मी. बघा, ओके. सेम. आता याचं काम झालं माझं. ओके. नाव कॉन्सन्ट्रेट हिअर. आता इकडे बघा. ओके, वीच्या जागी व्ही आला. व्हेरी गुड. ही जी अख्खी टर्म आहे, कंपॅरिझन करा, ही जी अख्खी टर्म आहे त्याच्या जागी हे आले ना, म्हणजे ही जी टर्म आपली त्या इक्वेशन मध्ये आली होती, दॅट इज इक्वल टू आर इक्विव्हॅलेंट EMF. So what is the formula of E equivalent? E1 R2 plus E2 R1 upon R1 plus R2. So this is the formula for total EMF. आला? पुढे बघा, मायनस आहे, इथं पण मायनस आहे. I मग हा कोण आहे? R इक्विव्हॅलेंट. म्हणजे ही पण कोण आहे? R इक्विव्हॅलेंट. सो व्हॉट इज R इक्विव्हॅलेंट? कळलं? ह्याला म्हणतात कंपॅरिझन मेथड. आपण पहिले हे इक्वेशन तयार केलं, सगळ्यांनी पहिले बघितलं, हे तयार केलं. मग दोन सेल्स वेगळ्या होत्या तेव्हा हे आले ना, मग दोघांच्या कंबाईनचं मी एक फॉर्मॅट लिहिलं. मग व्हीच्या जागी व्ही आहे, आयच्या जागी आय आहे, मग ई इक्विव्हॅलेंटच्या जागी हे आहे ना. सो व्हॉट इज युअर टोटल EMF? ई इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू दिस इक्वेशन. आणि आर इक्विव्हॅलेंटच्या जागी ही टर्म आहे ना, सो दिस इज माय आर इक्विव्हॅलेंट. कळलं? ओके. हा, म्हणजेच याचा अर्थ दिस इज द इक्वेशन ऑफ टोटल इक्विव्हॅलेंट EMF अँड इक्विव्हॅलेंट internal resistance for the cell. Got it? Okay. आता जरा इकडे बघा, पुस्तकात हे दिलं नाही, मी तुम्हाला ट्रिक शिकवतो. ज्याच्या खाली काही नसतं ना, त्याच्या खाली 1 असतो, आपल्याला माहिती आहे. इन्व्हर्ट एंडो शिकलाय ना तुम्ही, मी इन्व्हर्ट एंडो करतो. कळलं काय केलं? याला इन्व्हर्ट एंडो म्हणतात. आता मी काय करतोय, मध्ये प्लस येणार आहे, म्हणजे याच्या खाली पण ही टर्म आहे अख्खी, आणि याच्या खाली पण आहे, म्हणजे R1 अपॉन R1 R2 प्लस R2 अपॉन R1 R2. काय केलं? कळलं? स्प्लिट केला डिनॉमिनेटर. R1 R1 कॅन्सल, R2 R2 कॅन्सल. काय राहिलेले आहे? 1 अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R1. ओके. आर म्हणजे काय रे? रेजिस्टन्स ना. कुठल्या कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला रे हा? सिरीज का पॅरलल? पॅरललच आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर विच कॉम्बिनेशन? पॅरलल. म्हणजे ही जी टर्म आहे आर इक्विव्हॅलेंट, कळलं का? ही कुठल्या कॉम्बिनेशनचे? पॅरलल. कसे होते सेल्स? पॅरलल. मग त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स पण कसा असेल? पॅरलल. म्हणजे बरोबर आहे आपलं. म्हणजे हे जे आपण काढले इक्वेशन, ते इक्वेशन बरोबर आहे ना. हे कसं कळलं मला? मी करून बघितलं तर पॅरललचा फॉर्म्युला आला, आणि हे दिसताना कसे दिसत आहे? पॅरलल. सो आर इक्वेशन इज करेक्ट. कळलं? समजलं? हा. सो फायनल कन्क्लुजन काय रे माझं? बघा आता नीट बघा. आय एम रायटिंग द फायनल कन्क्लुजन. ओके. पहिले सिरीजचं सांगतो, सिरीज आणि नंतर पॅरलल. इन सिरीज करंट कॉन्स्टंट, इन पॅरलल करंट इन्क्रीजेस. ओके. व्होल्टेज पॅरलल मध्ये कॉन्स्टंट, सिरीज मध्ये इन्क्रीजेस. ओके. इंटरनल रेजिस्टन्स सिरीज मध्ये वाढतो का? R1 प्लस R2 सिरीजचा फॉर्म्युला. पॅरलल मध्ये कमी होतो, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. कळलं? दोन्ही कळलं? याला म्हणतात कंपॅरेटिव्ह स्टडी. ओके. हे कंपॅरिझन का केलं? कारण याच्यामुळे तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या ना. ओके. आता मला सांगा, किती सेल्स होत्या रे? 2च होते ना, म्हणून 2 आले. 4 असत्या तर 4 टर्म्स आल्या असत्या. n नंबर ऑफ सेल्स असत्या तर n टर्म्स. सो 1 अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 डॅश 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 1 अपॉन Rn फॉर n नंबर ऑफ सेल्स.
Okay, got it? Okay, now one more thing I am going to do. यार कळतंय ना? सी आजचं लेक्चर थोडंसं मोठं होईल, हरकत नाही, 10 मिनिटांनी मोठं होईल, त्यांनी काही फरक नाही पडत, कारण हे लिंक मध्येच समजलं पाहिजे. ओके, आता एक शेवटची गोष्ट करणार मी. काय करणार बघा, मॅथ्स इकडे बघा, ई इक्विव्हॅलेंट अपॉन आर इक्विव्हॅलेंट डिवाइड करा. चला करा डिवाइड. याला एनी डिवाइड करायचं आहे ना. ओके, इथेच करून टाकू आपण. बघा, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. काय उरलं रे? E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 इंटू R2. ओके, बघा काय करतो आता मी. E1 R2 अपॉन R1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 R2. स्प्लिट केला डिनॉमिनेटर. R2 कॅन्सल, R1 कॅन्सल. सो काय आला रे? टोटल E इक्विव्हॅलेंट अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू E1 अपॉन R1, अरे हेच येणार ना, प्लस E2 अपॉन R2. कळलं? E इक्विव्हॅलेंट अपॉन R इक्विव्हॅलेंट इज E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2. किती सेल्स होत्या? 2. 4 असत्या तर प्लस E3 अपॉन R3 प्लस E4 अपॉन R4. n नंबर ऑफ सेल्स असत्या तर En अपॉन R. कळलं? समजलं? सो दिस इज ऑल अबाउट पॅरलल. त्यांनी काय केलं माहिती का, तुम्हाला पॅरलल डिटेल मध्ये शिकवलं. सिरीज सोपं आहे, ते लगेच कळतं. पॅरलल डिटेल मध्ये शिकवलं आणि इक्वेशन्स नाही शिकवलं. ओके, हे इक्वेशन पहिल्यांदाच तुमच्या सिलेबस मध्ये ऍड केले. ओके, बट दे आर नाईस इक्वेशन्स. हे कॉम्पिटेटिव्ह मध्ये आम्ही शिकवायचो, पण सिलेबस मध्ये पहिल्यांदाच ऍड केले. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की साधारण डेरिव्हेशन करायचं कसं. ओके, हे काही खूप अवघड नाहीये. ओके, प्रॅक्टिस करा. हे लेक्चर जरा 2-3 वेळा ऐका, हा पार्ट, आणि मॅथमॅटिकल पार्ट लिहून काढा. डेरिव्हेशन्स लिहूनच तुमचे परफेक्ट होते. ओके, ठीक आहे. नाव लास्ट पॉइंट, ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅरलल. ओके, ऐका आता. फॉर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल इन अ सर्किट, द सर्किट विल नॉट ब्रेक ओपन इवन इफ अ सेल गेट्स डॅमेज. 4 सेल लावल्या मी, एखादी खराब झाली तरी सर्किट बंद पडत नाही. सिरीज मध्ये बंदच पडतं ना मधली गेली तर. ओके, तसं सर्किट ब्रेक ओपन होत नाही. आणि सेकंड डिसएडव्हान्टेज, the voltage developed by the cells in parallel connection cannot be increased by increasing number of cells. पॅरलल मध्ये व्होल्टेज काय राहतं रे? कॉन्स्टंट. तुम्ही सेल्स किती वाढवल्या पॅरलल मध्ये तरी व्होल्टेज वाढणार नाही. हा, करंट वाढेल, व्होल्टेज नाही वाढणार. ओके, सो हा डिसएडव्हान्टेज. ठीक आहे. सो दिस वॉज द पॉइंट कॉल्ड सेल्स इन सिरीज अँड सेल्स इन पॅरलल. ओके, थँक यू.